नारळी पौर्णिमा विशेष खुसखुशीत खुटखुटीत अशी आपण ओल्या नारळाची करंजी करण्यासाठी एक नारळ फोडून घ्या. नंतरनं तो बारीक काप करा आणि एक दिवस किंवा एक रात्रभर फ्रीजमध्ये ते काप असे ताटामध्ये पसरून ठेवा. म्हणजे त्यातला जो ओलावा असतो तो कमी होतो. नंतरनं दुसऱ्या दिवशी मी इथे या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. मिक्सरला बारीक याचा किस करून घेतलेला आहे. नंतरनं थोडंसं तूप घालून हा किस चांगला मोकळा सुटसुटीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतरनं यामध्ये आपल्या अंदाजानुसार किती गोड पाहिजे त्यानुसार गूळ घालायचा आहे, वेलायची पावडर, खसखस आणि तळून घेतलेले म्हणजेच फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल. ताटामध्ये पसरून गार करायला ठेवायचं आहे. अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. 4-5 चमचे कडक असं तापलेलं तूप यामध्ये घालायचं आहे. पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतरनं पाणी घालून आपल्याला याचा असा हलकासा सैलसर सॉफ्ट असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. 15-20 मिनटं हे पीठ भिजायला ठेवायचं म्हणजे चांगलं मुरलं की खुसखुशीत अशा करंज्या होतात आहे. आता सारण इकडे हाताने मी मोकळं करून घेतलेलं आहे म्हणजे आपली करंजी चांगली 15-20 दिवस तरी टिकते. जर तुमचं सारण असं कोरडं फडफडीत असेल, ओलसर नसेल तर. आता एक गोळा घेतला आहे. नेहमीची चपाती लाटतोय तशी चपाती लाटून घ्यायची आहे. एक वाटी घ्यायची आहे. वाटीने आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि नंतरनं एका अर्ध्या साईडला आपल्याला पाणी किंवा दुधाचं लावून घ्यायचे आणि सारण भरून व्यवस्थित चिटकून घ्यायच्या. नंतरनं काट्याच्या चमच्याने अशी डिझाईन करून घ्यायचे म्हणजे करंज्या दिसतातही चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळताना तेलामध्ये सुटत नाही. तेल गरम करायला ठेवलं होतं. हलकं मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि चांगल्या सोनेरी कलर येईपर्यंत खुसखुशीत अशा कुरकुरीत ह्या करंज्या तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे, कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तेलाच्या बुडबुड्यासुद्धा कमी झालेल्या आहे. तेलातनं बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा आहे म्हणजे तेलकट होत नाही. तर इथे बघू शकता आपल्या ओल्या नारळाच्या छान खुटखुटीत खुसखुशीत अशा करंज्या बनून तयार झाल्या.